मी सतत गिरीश कर्नाडांना फॉलो करत आलेलो आहे. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं की त्या माणसाची भीती नाही उरत. नक्की. त्याच्यामुळे ते झालं. सुदैवाने त्यांना आवडलं. म्हणजे त्यांना असं कन्व्हिन्स करणं किंवा काहीतरी असं फिल्मी स्टार तर ते शक्य नव्हतं. त्यांनी ते वाचलं आणि ते बाहेर इंडोनेशियाला होते. तिथून त्यांनी मला फोन केला की मी अमुक तारखेला बेंगळुरूला परत येतोय आणि त्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही या आणि आपण ते फायनलाइज करून टाकू. Yes. आणि ते त्यांनी तसं मग पुढचा तो प्रवास सगळा नाही, झाला खूप आमचा. छान. म्हणजे आम्हालाही काम करताना खूप छान की एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आणि हो, त्यांनी हो. कधी असं मोठेपणा कसा दाखवला त्यांच्या हम्म, कामातून, वागण्या हम्म, बोलण्यातून, हम्म, ते हम्म. कोणाला टेक्निकल हो, सगळ्यांना हो, सांभाळून हो. घेणं. आता ते एवढे मोठे सिनेमे करतात तरी आपल्या मराठी सिनेमाला हो. म्हणजे कुठेच त्यांनी ते खरं म्हणजे खूप आपल्याच हां. मराठी लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे. बरोबर. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ओ मनी नाही भाव